जागतिक मासिक पाळीचा स्वच्छता दिनानिमित्त भाजपच्या माजी आमदार भारती लवेकर यांच्या वतीनं जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल? आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जनजागृती करण्यात आली। आज वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे आहे, म्हणजे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस आहे आणि आम्ही हा 10 वर्षापासून साजरा करतो। आमचा NGO आहे ती फाउंडेशन आणि ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक, जी डिजिटल बँक आहे, ती मी 10 वर्षापूर्वी बँक काढली होती। त्या बँकेच्या कामासाठी मला राष्ट्रपती अवॉर्ड पण मिळालेला आहे आणि या बँकेच्या माध्यमातून ती फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 118 शाळांमधील मुलींना सॅनिटरी पॅड नियमित पुरवतो। त्याचबरोबर डॉटर्स ऑफ वर्सोवा हा एक प्रोजेक्ट पण या ठिकाणी राबवतो, आदिवासी पाड्यांमध्ये देतो आणि वर्ल्ड वाईड आहे। त्याच्यामुळे ह्या संदर्भामध्ये स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं आहे, म्हणून आपण सॅनिटरी पॅड त्यांना मोफत देतो आणि लोकसहभागातनं ही उभी राहिलेली बँक आहे आणि त्याचा आज 10वा वाढदिवस होता आणि तो आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे। नक्कीच अनेक अभिनेत्री देखील या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील आपापले मतं व्यक्त केले आहेत। किती गरजेचं असं प्रोग्राम होणं किती गरजेचं आहे? हा प्रोग्राम ही एक सोशल चळवळ आहे, सामाजिक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये जे सहभागी होतात त्यांचं खरं स्वागतच असतं, पण याबद्दल खूप जास्त अंधश्रद्धा, गैरसमजुती, टॅबू आहे आणि म्हणून आम्ही वॉक फॉर अ कॉज करून मुद्दामून त्या दृष्टीने ब्रेक द टॅबू किंवा फ्रेंडली पिरियड्स यासारखे जे बोधवाक्य आहेत UN ने दिलेले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही उपयोग करून जास्तीत जास्त जनजागृती करण्याचं काम करतो। काय तुम्ही आव्हान कराल ज्या ठिकाणी गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहेत, काही या ठिकाणापासून वंचित आहेत, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? मी याच्यासाठी भरपूर काम करते। आम्ही याच्यासाठी आम्ही छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स काढलेल्या आहेत। त्याच्यासाठी मला अनुष्का शर्मा आणि अक्षय कुमार यांनी पण खूप मदत केलेली आहे। बरेच जण समोरून येतात, अगदी साध्या घरातली लोकंसुद्धा स्वतःहून पुढे येतात आणि पॅड डोनेट करतात। इथं पॅड डोनेट होतात आणि आम्ही लोकांना मोफत वाटतो। परंतु हा जो टॅबू आहे हा जनजागृतीशिवाय निघणार नाही आहे आणि त्यासाठी जागृती खूप महत्त्वाची आहे आणि अवेअरनेस खूप महत्त्वाचं आहे। मी आपल्या पंतप्रधानांचं अभिनंदन करीन, मोदीजींचं, की त्यांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत या ठिकाणी मेन्स्ट्रुअल हायजीन हा विषयसुद्धा इन्क्लूड केला आणि एवढंच नाही तर जेनरिक मेडिकल स्टोअरमध्ये 1 रुपयामध्ये सॅनिटरी पॅड त्यांनी उपलब्ध करून दिलं। त्यामुळे ह्यासारख्या गोष्टी जर करत राहिलं, लोकांपर्यंत पोचवत राहिलं, कामं करत राहिली तर मला वाटतं जनजागृती होऊ शकेल। नक्कीच या होत्या भारती लवेकर, त्यांनी या कार्यक्रमाबद्दल सांगितलेलं आहे आणि जनजागृती महत्त्वाचं असल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन चरणसोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।